आता तुम्ही बघाल तर हा देव लाकडाचा बनलेला आहे अच्छा. आणि हे देव दगडाचे आहेत. दगडाचे देव म्हणजे ते आयुष्यभर राहणार आहेत. लाकडाचा देव जमिनीत टाकलेला आहे, त्याला जमिनीमध्ये सेम डिकेइंग प्रोसेस होणार आहे त्याची. हो बरोबर. सो हा पण देव काही वर्षांनी हलायला लागतो, मग त्याला बाहेर काढतात. तिथे बघा बाहेर तो जुना देव आहे, अच्छा, तिथे झाडाखाली त्याला ठेवलंय. डिके होण्यासाठी सोडून दिलेलं आहे. ओ. ओके, म्हणजे आता तो निसर्गाचा भाग होणार. त्यांचं असं म्हणणं आहे की आदिवासी लोकांचं असं म्हणणं आहे, आमचा देव मरतो आणि पुन्हा जन्म घेतो. जो निसर्गसृष्टीचा नियम आहे तो कायमस्वरूपी नाही आहे. आता वाघ देव का? म्हणजे वाघ हा असा प्राणी आहे ज्याच्या समोर तुम्ही गेलात तर तुमच्यावर अटॅक करेल, तुम्हाला मारून टाकेल. तर वाघ हा फूड चेनमधला टॉपमोस्ट ॲनिमल आहे. वेन देर इज अ टायगर इन द फॉरेस्ट इट मीन्स इट्स अ हेल्दी फॉरेस्ट. कारण वाघ आहे तो हर्बिवरस ॲनिमलवर चेक ठेवतो, त्याच्यामुळे मेडिसिनल प्लांट उगतात, त्याच्यामुळे फ्रूट प्लांट्स तुमचे उगतात आणि तुम्हाला जंगल बेनिफिट द्यायला सुरुवात करतं. हां, सो वाघाला मारायचं नाही आहे. मग वाघाला मारायचं नाही म्हणून तो देव, आणि ती एक सुपिरियर पॉवर. म्हणजे तुम्ही त्याच्यापासून लांबही राहायचं आहे. आता त्याच्यापासून लांब कसं राहायचं आहे? गाव मागच्या बाजूला आहे, जंगल या बाजूला आहे, वेशीवर देव आहे. हे मंदिर कधीच भिंतींमध्ये बनवलं जायचं नाही. हे 1997 साली एका इलेक्शनच्या अगोदर याने फंड दिला आमदाराने, म्हणून ती मंदिर असं बांधलं गेलं. नाहीतर 4 कोपऱ्याला 4 पोल असायचे, मध्ये हा देव असायचा, वरती छप्पर असायचं त्याच्या, आणि इकडे ही मशाल लावली जायची. हे मशाल लावण्याचं हे आहे. रात्री इकडे जर मशाल लावून ठेवली तर त्या आगीला बघून जंगलात फिरणारा वाघ आहे तो गावाच्या वाटेला यायचा नाही. सो तुम्ही एक बॅरियर क्रिएट केलं.